याला स वर्ग म्हणतो. ट ठ ड ढ न बाणाचं याला न वर्ण म्हटलेलं आहे, ट वर्ग म्हटलेला आहे. आणि त थ द ध न याला दंत वर्ण म्हणलेला आहे. तसंच फ याचा ओठातून उच्चार होतो असे ओष्ठे वर्ण प फ ब ब म. आणि विशिष्ट वर्गामध्ये ही क पासून ते प पर्यंतचे वर्ण नाहीत, तर त्याच्या व्यतिरिक्त जे आहेत ये र ल व श श स ह हे वर्ण विशिष्ट वर्णामध्ये येतात. मग आपण बघितलेलं आहे की अनुस्वाराचा कसा उच्चार करावा, ऱ्हस्वाचा उच्चार कसा करावा आणि अवग्रह जो असतो, अवग्रह म्हणजे इंग्रजी मधला यस, त्याचा कसा उच्चार असतो त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. हे हे चित्र आहे ना, हे बालाजी आपण बघून घ्या. ते माणसाच्या मस्तिष्क चित्र, त्यावरून समजून येतं की कोणता उच्चारण कुठल्या आपल्या मुखाच्या कुठल्या अवयवामधून होतो. अशा प्रकारे आपण जवळपास बघितलेलं आहे. आणि आता आपल्या अभ्यासामध्ये वरचेवर आपण ते बघत चालू की अनुस्वाराचा उच्चार कंग करायचा आहे का, येंग करायचा आहे का, न करायचा आहे का, न करायचा आहे, फ करायचा आहे का, म करायचा आहे, काय काय न करायचा आहे, याचा आपण आपल्या वरच्यावर येत असलेल्या अभ्यासामध्ये आपण बघूया. आता प्रामुख्यानं मागच्या वेळी आपण दुसरा अध्याय भगवद्गीतेचा पाठांतर आणि अभ्यास केलेला, त्यामध्ये तुम्ही उत्तीर्णही झालेला आहात. आणि मग त्या मागच्या वर्षीचा जो अध्याय होता, दुसरा अध्याय, त्यामध्ये काय विषय होता? मागच्या वर्षी जो दुसरा अध्याय झालेला, त्यामध्ये काय विषय होता महत्वाचा? कर्मयोग. हा, कर्मयोग. बर ठीक, चला पुढे. भगवद्गीता फक्त आपण आपला अकॅडमिक कोर्स किंवा आपला अकॅडमिक काहीतरी आपला प्रश्न उत्तराच्या दृष्टीने चालायचं आहे म्हणून भगवद्गीता शिकायची नाही. भगवद्गीता प्रामुख्यानं आपल्या जीवनाला उन्नत करणे आणि तेच ज्ञान शिकवलं जात आहे की आपलं जीवन कसं सफल करावं, याच ज्ञान भगवद्गीतेमध्ये आहे. जीवनाचे महासिद्धांत, त्याच्यावर जीवन आपल्याला उभारायचंय, अशा प्रकारचे मुख्य तत्व. आणि सांख्य योग, सांख्य शब्द ऐकला ना, सांख्य, याच्यावर प्रश्न सुद्धा होते. तो सांख्य बुद्धी काय आहे, त्या सांख्य बुद्धीलाच जीवनाची मूलभूत सिद्धांत म्हटलेला आहे. सांख्यालाच जीवनाचा मूलभूत सिद्धांत म्हटलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर या दुसऱ्या अध्यायामध्ये 3 महत्वाचे सिद्धांत आपण बघितलेले आहेत. एक, आत्म्याची अमरता, भरपूर ज्ञान, त्या ज्ञानाला सांख्य म्हटलेलं आहे भगवंतानी. असं ज्ञान अर्जुनाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला भगवंतानी की आत्मा हा अमर आहे, अखंड आहे, आणि देह हा क्षुद्र आहे, देहाची क्षुद्रता, आणि स्वधर्माची पालन, स्वधर्माची अबाध्यता, असे हे 3 सिद्धांत कर्तव्य रूपाने आपण मागच्या अध्यायात बघितलेले आहेत. आणि यातूनच संपूर्ण या दुसऱ्या अध्यायामध्ये, आणि दुसऱ्या अध्यायामध्ये एकंदरीत या जीवनशास्त्राचे तत्व मांडले होते दुसऱ्या अध्यायामध्ये. आता त्याचा आपल्याला तपशिलाने थोडासा अभ्यास करायचा आहे. मागच्या दुसऱ्या अध्यायामध्ये
जीवन सफलतेचे तत्व, जीवनशास्त्राचं स्पष्टीकरण याचे तत्व होते. आता या अध्यायामध्ये आपण त्याचा तपशिलाने अभ्यास करायचा, म्हणजे थोडासा विस्तृत, प्रत्यक्ष, थोडक्यात ऍप्लिकेशन म्हणा ना, प्रत्यक्ष तो कसा उपयोगात आणायचा अशा प्रकारचा अभ्यास या तिसऱ्या अध्यायामध्ये आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण सांख्य बुद्धी, सांख्य म्हणजे ज्ञान, जरा थोडस तत्वज्ञान समजा, थोडस ज्ञान, यालाच ज्ञान योगाला सांख्य योग पण म्हटलेलं आहे. म्हणजे तो निर्गुण ब्रह्माची उपासना सांख्य योगामध्ये जवळपास दिलेली. पुन्हा योग बुद्धी, ज्याला कर्मयोग म्हटलेला आहे, तो सगुणाच्या स्वरूपानं आपण सांख्य बुद्धीचा अभ्यास करतो. आणि दुसरा एक महत्वाचा विषय आपण मागच्या अध्यायात बघितलेला, स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ म्हणजे साकार स्वरूपानं कशा प्रकारे या जीवनशास्त्राच्या उद्देशासाठी साकार रूपाने कशा प्रकारे आपण पुढे चालायचं. मग असं या तीनला मिळून निर्गुण असं सांख्यबुद्धी, सगुण अशी योगबुद्धी आणि स्थितप्रज्ञ असा हा साकार स्वरूप, हे संपूर्ण मिळूनच जीवनशास्त्र फलित झालेलं आहे. जीवनशास्त्र यातूनच पुढे चालतं आणि या सगळ्यांचं फलित काय मग, तर ब्रह्मनिर्वाण, मोक्ष, आणि याशिवाय दुसरं काही नाही. या सगळ्यांचा शेवट फलित तर ब्रह्मनिर्वाण आणि मोक्ष. मग असं या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला सारखा उपदेशच करत राहिला, अखंड असा उपदेशच देत राहिले. आणि मध्येच मग ह्या निष्काम कर्मयोगाची थोडीशी प्रशंसा करून निष्काम कर्मयोगाबद्दल सुद्धा दुसऱ्या अध्यायामध्ये विषय मांडलेला भगवंतानी. आणि शेवटी स्थितप्रज्ञ चे लक्षण आणि इंद्रिय निग्रह करणे, साधनेमध्ये इंद्रिय निग्रह करणे, आणि हा स्थितप्रज्ञ ज्यावेळी इंद्रिय निग्रह करतो, म्हणजे इंद्रिय निग्रह करणाऱ्याला स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे. असं हे साधन करून महाउन्नत अशी ब्रह्मस्थिती, ब्राह्मी स्थिती, यालाच ब्रह्मनिर्वाणी म्हणावं आपण, ब्रह्मस्थिती आणि ज्ञान, ज्ञानाचा उपदेश, ज्ञानाचा अनुभव भगवंतानी या दुसऱ्या अध्यायात केलेला. मग आता मागील अध्यायात म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगा संबंधी हे जे निष्काम कर्म होतं ना, त्यालाच आपण कर्मयोग म्हणतो, या संबंधी विवेचन केलेले भगवंतानी. आणि या कर्मयोग हा शब्द, कर्म आणि त्यानंतर कर्मयोग हा शब्द ज्यावेळी समोर येतो, त्यावेळी त्यामध्ये फलत्याग ही महत्वाची वस्तू असते. कर्म तर आपण नेहमीच करतो, कर्म तर चालूच असते, परंतु ज्यावेळी त्यामध्ये फलत्याग येईल, त्याच वेळी त्याला कर्मयोग म्हणायचं. फलत्याग असतो म्हणजे निष्काम भावनेनं केलेले कर्म, यालाच कर्मयोग म्हटलेला आहे. मग आता इथं तिसऱ्या अध्यायामध्ये ते विषय आहेत. मग असा प्रश्न निर्माण होतो की कर्मयोगात फलत्याग आहे, मग फळ मिळते का नाही. आणि तर तिसरा अध्याय असा सांगतोय की कर्मयोगामध्ये कर्मचा फळाचा त्याग केल्याने अनंत पटीने फळ मिळते. किती महत्वाचं वाक्य आहे बघा. इकडे तर कर्म फल त्याग करा म्हणतो आणि इकडे तर अनंत पटीने फळे मिळतात म्हणून सांगतोय. किती म्हणजे गूढ आणि महा उपदेश. महाउपदेश गूढ म्हणण्याचा उद्देश असा की ते आपल्या जीवनाला सफल करणार आहे. आणि किती सोपा मार्ग दिलेला की ब्रह्म निर्वाण, ब्राह्मी स्थिती प्राप्त करण्यासाठी किती सरळ मार्ग दिला. किती मानवी जीवनाला हे जे समोर येणारे भौतिक फळ आहेत ते सोडून दिल्यानंतर तुम्हाला परमात्म प्राप्ती, मोक्ष, ब्रह्मनिर्वाण अशा प्रकारचे जे महाफल आहेत, महाफल,
ते अनंत पटीने मिळतात म्हणून उपदेश करतात या 3ऱ्या अध्यायामध्ये. म्हणजे हॅलो, म्हणजे ईश्वर हा बोला. असं भगवान असं सांगतात की म्हणजे आता जे भौतिक सुखाचं जे आता समजा एखादं कर्म केलं आणि त्याच्या फळाची अपेक्षा केली तर भौतिक सुखापर्यंत ते जे फळ मिळणार आहे ते मर्यादित स्वरूपाचं असणार आहे आणि आपण होय फलत्याग केल्यानंतर अनंत पटीने मिळणारं फळ हे आध्यात्मिकतेच्या किंवा ईश्वराकडे जाणारं फळ आहे, ते फळ होय मिळणार बरोबर आहे. बरोबर. हा असं. आता आता एक जर आपण बघितलं, ते जे अनंत पटीनं उच्च कोटीचं जे फळ आहे ते ज्यावेळी मिळतं त्यावेळी हम्म आपोआपच भौतिक फळ मिळतच असतात. आपण ब्रॉड गेजनं पंढरपूरला हम्म जातो समजा, तर हम्म नॅरो गेजनं जायचं जे फळ आहे ते तर मिळणारच आहे की नाही. म्हणजे हम्म प्रवासाचं जे फळ आहे ते तर मिळणारच आहे. तसं हम्म हे जे परमात्मा प्राप्तीचं फळ आहे ते त्याची अपेक्षा जर ठेवली तर आपल्याला जीवन जगण्यासाठी जी काही भौतिक फळं लागतात ते तर आपोआपच मिळणार आहेत. त्याला अपेक्षा आपोआप करून त्याच्यासाठी सहजगत्या जटापटा मिळतात. करायची गरज नाही. तर अशा प्रकारे इथं एक छान लक्ष्मीची एक गोष्ट दिलेली बघा. लक्ष्मी आणि भगवान विष्णू ज्यावेळेस लक्ष्मीचं स्वयंवर मांडलं गेलं, बरेच देव दानव लक्ष्मी प्राप्त व्हावं म्हणून अपेक्षेनं आली आणि तो स्वयंवर रचण्यापूर्वी असा कुठला जाहीर केलेलं नव्हतं की आम्हाला म्हणजे तो जो काही पण आहे तो पण कुठला जाहीर केलेला नव्हता. परंतु सभामंडपात जे इच्छुक वर आले होते, देव दानव राक्षस दानव किन्नर साधू पुरुष, नारद सुद्धा पोहोचले होते. अशी सगळी मंडळी आली आणि तिथे येऊन लक्ष्मीनं असं जाहीर केलं की ज्याला माझी इच्छा नसेल त्याला मी माळ घालणार. आता सगळ्यांची खलबली वाजली. सारे तर लालचेनं आले होते, लालचावलेले होते आणि ती तर म्हणते मला जे लालसा करतात त्यांना मी माळ घालणार नाही. मग असा लक्ष्मी निरीच्छ, लक्ष्मीची इच्छा न करणारा वर शोधत होती आणि मग तिथं तेवढा एकच सापडला, भगवान विष्णू, जो की त्या सभा मंडपाच्या बाहेर बसला होता. मला तिची काही गरज नाही म्हणून. आणि तसं म्हणजे तो शेषशाही समुद्रामध्येच. आणि मग अशा सगळ्या सभा मंडपामधल्या लोकांना ते जे जमले होते त्या वरांना बघत 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 गेली. तो सगळेच अति लालसेनं आता ही मला माळ घालते, आता ही मला माळ घालेल अशा लालसेनं बसलेले, परंतु त्या कुणाच्याही गळ्यामध्ये माळ न घालता जे भगवान विष्णू बाहेर आपापल्या कार्यामध्ये दंग होते त्यांच्याकडे जाऊन तिनं माळ घातली भगवान विष्णूला आणि विष्णूच्या गळ्यात माळ घालून त्यांचे सेवा चरण चुरण्याची सेवा मागून ती अद्यापही चरण सेवेतच बसलेली आहे. म्हणजे एक अभंगामध्ये चरण आहे, वाक्य आहे, न मागे तयाची रमा होये दासी. असं आहे, कर्माची फळाची अपेक्षा न करता जर आपण कर्म पारित केलं तर लक्ष्मीच जर मिळाली तर दररोजच्या रोजीरोटीची किंवा आणखीन कशाची भ्रांत राहील का? निरीच्छेनं तुम्ही बसला तर लक्ष्मी आपली दासी होते. अशा प्रकारे या कर्मयोगाची एक गुह्य भगवंतानी या 3ऱ्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. आपलं काय झालेलं आहे, आपण काहीतरी छोटंसं कर्म उद्देश ठेवतो आणि त्याच्याभोवती कुंपण घालून बसलोय. म्हणजे मर्यादित केलोय आपल्या फळांना. आपण फळाची अपेक्षा करणे म्हणजे आपल्याला जे फळं मिळणार आहेत त्याला मर्यादित करणे आणि ते मर्यादित केल्यामुळं आपल्याला जे अनंत पटीने मिळणारं फळ असतं ना, त्या फळाला गमावून बसलोय आपण. ते फळ आपल्याला मिळण्याचं छोट्या फळाला पकडून बसलोय. मोठं फळ आपल्या जवळच आहे. तरी त्याला मग ते निसटून चाललं, निघून चाललं आपल्या हातून. बघा, सांसारिक मनुष्य
अपार कर्म करतो आणि अल्प फळ मिळवतो. छोटंसंच फळ मिळतं त्याला. अपार अनंत कर्म किती कष्ट करतो आपण, किती धावपळ आहे रात्रंदिवस, हे परिवाराचं, संसाराचं, जगाचं, समाजाचं किती धडपड आहे आणि मिळून काय मिळवतो तर भौतिक जीवनामध्ये काहीतरी एखादी पदवी, एखादी इकडं-तिकडं हे छोटंसं फळ मिळवतो. अनंत कर्म करतो आणि छोटंसं फळ मिळवतो. मात्र याच्या उलट कर्मयोगी थोडंसंच फळ करतो, कार्य करतो आणि अनंत पटीचे फळ मिळवतो. हा हा आता जो विषय आहे ना, हा विषय कशाचा आहे? केवळ भावनेचा. भावनेनं केवळ फरक आहे तो भावनेमध्ये आहे. तो एक टॉलस्टॉय नावाचा पाश्चिमात्य तत्ववेत्ता आहे बघा. त्याने त्या भगवान येशू ख्रिस्ताच्या त्यागाची स्तुती करतात असं सगळे संसारिक लोक करतात ना. सगळे पाश्चिमात्य लोक येशू ख्रिस्ताच्या त्यागाची फार प्रशंसा आणि मोठी त्याची गुणगौरव करतात. परंतु तेवढा त्याच्यापेक्षा कितीतर पटीनं माणसं या संसारात रक्त आटवतायत, काबाड कष्ट करतायत. असं त्यांनी तर म्हटलेलं आहे, की 2 गाढवं जेवढं वजन उचलून नेतात ना, त्याच्यापेक्षा जास्त पटीनं वजन आपण पाठीवर घेऊन फिरत असतो. सांसारिक जीवनाचे ओझं आपण पाठीवर घेऊन फिरत असतो. येशू ख्रिस्तापेक्षा कितीतर पटीनं हे अधिक कष्ट आहेत. मग आणि येशू ख्रिस्ताला एक बारच तो झाला आणि त्याच्यानंतर अनंत आता काळ आपण त्यांचे गुणगौरव करतोय. त्यांना एकाच वेळी ते कष्ट झाले, जीवनामध्ये पण कष्ट झाले. त्याच्यापेक्षा अधिक कष्ट आपले आहेत. त्याच्यापेक्षा अधिक हाल आपल्या जीवनामध्ये आहेत. त्याच्यापेक्षा निम्मे सुद्धा जर आपण हाल आणि कष्ट देवप्राप्तीसाठी, देव देवासाठी सोसले, तर आपण येशू ख्रिस्तापेक्षा मोठे होऊ. अशा प्रकारे त्या तत्ववेत्त्याने हे तत्व मांडलेलं आहे. सांसारिक मनुष्याच्या तपस्या मोठ्या असतात, परंतु ते वापरतो आपण कशासाठी? क्षुद्र फळासाठी. आणि या 3ऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे, की जशी वासना तसे फळ. आपण आपल्या वस्तूची जी किंमत करू, तिच्यापेक्षा त्या वस्तूची अधिक किंमत जगात होत नसते. आपणच आपल्या वस्तूची जशी किंमत करू, तशीच जगामध्ये किंमत ठरेल ना. बाहेर थोडंच आहे. त्याला एक उदाहरण दिलेलं आहे. सुदामदेव आणि भगवान श्रीकृष्ण. सुदामदेव ज्यावेळी त्या आपले पोहे घेऊन गेले. पोह्याची किंमत काय? 1 पैसे सुद्धा पोह्याची किंमत नसेल. परंतु त्याच्यामध्ये जो भाव होता, तो भाव अनंत मोलाचा होता. त्याच्यात त्याच्या प्रत्येक पोह्याच्या कणाकणामध्ये भक्तिभाव मंतरलेला होता. लहानशी वस्तू, परंतु मंत्राने तिचे मोल, सामर्थ्य वाढवलेलं होतं त्या पोह्यामध्ये. लहानच्या म्हणजे एकदम किमतीचे पोहे, परंतु त्याच्यामध्ये जो कणाकणात भक्तिभाव ओतलेला, ठेवलेला, त्यामुळं ते पोहे मंत्रवत झालेले, त्याचं सामर्थ्य वाढलेलं. अशा प्रकारे कर्मयोगामध्ये हीच तर कर्माची खुबी आहे. भावनेच्या आता जसं नोट असते, नोट कागदाची, आणि कागदाच्या नोटेला काय किंमत आहे? जाळलं तर त्याच्यावर थोडंसं 1 कप पाणी सुद्धा तापणार नाही. मी चहा म्हणत नाही, पाणी म्हणतोय. तर अशा प्रकारे त्या नोटेला, परंतु किती 2000 ची किंमत आहे, ₹1000 ची किंमत आहे, 500 ची किंमत आहे. कशामुळं? त्याच्यावर असलेल्या शिक्क्यामुळं. तसंच आणि त्या भावनेच्या शिक्क्याला किंमत आहे. ती कर्माच्या भलं मोठं कपाटभर कर्म केलंय, त्या कपाटभर कर्माला किंमत नाही. तो थोडासाच कर्म, परंतु निष्काम कर्म केलं, त्याला मोठं मूल्य आहे, त्याला मोठी किंमत आहे आणि त्यालाच कर्मयोग म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारचा कर्म योगाचं तपशीलवार विवेचन या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला समजावलेलं आहे. आता आपण बघतोय, की
मागच्या अध्यायामध्ये ज्ञान आणि कर्म हे सर्वच भगवंताने उपदेश केलेला. आणि मग करता करता भगवंताने शेवटी असं सांगितलंय की हा कर्मयोगापेक्षा बुद्धियोग जरा सरस आहे असं सांगितल्यानंतर अर्जुनाला जरा बरं वाटलं. अर्जुनाला असं वाटलं की सुटलं बाबा. अर्जुनाला काय इच्छा होती की आपण कुठलंही काम करायचं नाही. आता हे कर्म समोर उभारलेलं आहे, युद्ध करण्याचं. ते युद्ध आपल्याला कर्म करायचं नाही, कारण त्यामध्ये महापाप आहे, त्यामध्ये दोष आहेत. आणि या दोषातून आपल्याला दूर जायचं असेल तर आपण हे युद्धाचं कर्म करायचं नाही. मग जर भगवंत सांगतायत की कर्मयोगापेक्षा ज्ञानयोग श्रेष्ठ आहे, तर मग आपण बरं झालं, आपण सुटलो. आपण भगवंताला म्हणून टाकू की तू सांगतोस कर्मयोग हा निकृष्ट आहे, तर मी कर्म करत नाही. आता मी बुद्धी ज्ञान प्राप्त करण्याचा ज्ञानयोगाच्या मार्गाने जातो. अशा प्रकारे आपण सुटू शकतो असं अर्जुनाला वाटल्यानंतर तो भगवंताला म्हणतो की भगवंत आता बरं झालं, मला मोकळीक झाली. तुम्हीच सांगता की आता कर्मयोग निकृष्ट आहे आणि आता तू ज्ञानयोगच्या मार्गाने चालावं. 2 श्लोक जे पहिले आहेत ते अर्जुन उवाच म्हणूनच आहेत आणि ते 2 प्रश्नच आहेत. येतो का वाचायला? सुवर्णाताई, श्लोक वाचता येतो? 3ऱ्या अध्यायाचा पहिला श्लोक. प्रशांतराव, आपल्या गीतेच्या पठणासाठी गीता ग्रंथ समोर घेऊनच बसायचं. सुवर्णाताई, येतो का गीतेचा सर हो 3ऱ्या पण अध्यायाचा सर पहिला समोर श्लोक? समोर काही नाहीये सर, फक्त नोटबुक घेऊन बसले मी. बरं, नाही आता याच्या पुढं गीता घ्यायची, गीता वाचन करायची, गीतेचं समजून घ्यायची आणि आचरणात आणायची. आता कर्मयोग आपण सर्वांनी आचरणात आणायचा आहे. कर्मयोग म्हणजे जर एका वाक्यात सांगायचं तर काय असेल? फलत्याग. फलत्याग. आणि हे जे आहे ना, जसं एखादा आपल्याला, मी मागेही म्हणलो होतो, आपल्याला एखाद्या गावी जायचं, पंढरपूरला जायचं, तर लातूरून पंढरपूरला जाण्यासाठी 4-5 मार्ग आहेत. आपल्याला जो बरा वाटेल त्या मार्गाने आपण जायचं. आपल्याला जायला सोपा आहे, चांगला रस्ता आहे, पैसे कमी लागतात, सुविधा आहे, त्या मार्गाने जायचं. तसंच आपण संसारिक आहोत, सोपा मार्ग आहे. कर्म आपण सोडू शकत नाही. कर्म तर आपल्याला करावेच लागतात आणि तेच सांगितलेलं आहे 3ऱ्या अध्यायामध्ये. मग कर्म करायचे, परंतु ते कर्मयोग करून, कर्मयोगी बनून कर्म करायचे आणि तो सोपा मार्ग आहे आपल्यासाठी. मग भगवंत या अध्यायामध्ये तोच उपदेश करतायत, बाबा मी तुला हे सांगितलंय, परंतु ते ज्यांना बुद्धियोग करायचा त्यांनी बुद्धियोग ज्ञानयोग अवलंब करावा. तो थोडासा कठीण आहे, मात्र कर्मयोग हा सोपा मार्ग आहे. तू कर्मयोगाचा अवलंब कर. आणि कर्मयोगाचा अवलंब कर म्हणण्याचं कारणही असंच आहे, मनुष्य जन्माला आला म्हणजे कर्म करण्यासाठीच आला. त्यानं जन्मण्या अगोदर त्याच्या समोर कर्म वाढून ठेवलेले आहेत. ते कर्म त्याला करावं लागतात. श्वासोश्वास घेणे हे पण एक कर्म आहे. दररोज भोजन करणे हे पण एक कर्म आहे. स्नान करणे हे पण आपलं कर्तव्य कर्म आहे. मग हे कर्म सुटत नाहीत ना. आपलं कर्मातून आपण पळ काढू शकत नाही. कर्म आपल्याला करणे भागच आहे. फक्त त्या कर्माला उच्चतम, उन्नत, ते महाकर्म, कर्मयोग त्यातून कसा साध्य करायचा हे या 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. मग अर्जुन पहिल्या 2 श्लोकामध्ये प्रश्नच विचारतोय. श्रीमद्भगवद्गीता अथ 3य अध्यायः. अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मान् नियोजयसि केशव. हा जो विषय आहे, अर्जुन
भगवंताला म्हणतो देवा, दुसरा श्लोक पण जरा वाचून दाखवतो अगोदर. या मिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयेसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमप्नुयात. या अर्जुन भगवंताला म्हणतोय, भगवंता, मी आतापर्यंत तुम्ही जे विषय बोललात ना, ते सगळ्याचं मी लक्षपूर्वक अवलोकन केलेलं आहे. तुम्ही दुसऱ्या अध्याय मला जे सांगितलात, परंतु त्यावरून असं दिसतंय की कर्म आणि कर्ता हे शेवटी उरतच नाहीत. म्हणजे कर्मही संपत आणि कर्ताही संपतो. मग हे श्री अनंता, हे जर आपले निश्चित मत असेल, म्हणजे संपत असेल, तर मग हे ऋषिकेशा, तू मला संग्राम कर असे मला का सांगतोस? कर्मही उरत नाही, कार्य उरत नाही, तर मग मला कर्म कर म्हणून का सांगतोस? मग मला ह्या भयंकर कर्मात घालताना तुला संकोच कसा का नाही वाटत? सर्व कर्माचा तुम्ही निषेध करता, तर मग माझ्या हातून असले हिंसक कर्म का करून घेताय, म्हणजे युद्ध करण्यासारखे? तर हे ऋषिकेशा, आपणच विचार करा की आपण कर्म मार्गाला इतका मान देऊन माझ्या हातून ही भयंकर हिंसा का करवित आहात? अशा प्रकारे भगवान त्याला पहिल्या श्लोकामधून प्रश्न अर्जुन विचारतोय. आणि दुसऱ्या श्लोकामध्ये असं म्हणतोय की देवा, तुम्हीच जर असं, म्हणजे या मिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयेसीव मे, असं जर मिश्रित घाडून पाडून बोलत असाल, असे जर तुम्हीच वाक्य बोलायला लागलात, तुम्हीच जर असे बोलू लागला, तर आम्ही अज्ञानाने काय करावे? तर आता विचाराची गोष्ट संपली असे म्हटले पाहिजे. मग काही विचारच करायची गरज नाही. देवच जर असं बोलतोय, तर आम्हाला अज्ञानाला काय कळणार? आम्ही तर आमचं काही विचार करायचं गोष्टच नाही, तुमच्या पाठीमागच येऊ. असं अर्जुन भगवंताला म्हणतोय, भगवंता, आम्ही तर मोहाने ग्रस्त झालेलो आहोत, म्हणून तर तुम्हाला विचाराची गोष्ट पुसतोय आम्ही. हे श्रीकृष्णा, आम्हाला आधीच काही समजत नाही आणि यातून आम्ही मग थोडंसं मोहग्रस्त झालेलो आहे. तुमचा मात्र उपदेश करताना तुम्ही उपदेशाचा सारा घोटाळाच करताय. मग तुम्ही उपदेशाचा घोटाळा करताय, तर आम्ही शरणागतानी काय करायचं? अशा प्रकारे मग थोडस भगवंताला इथं अर्जुन, की मी थोडस शरणागत येतोय, मला थोडस स्पष्ट तुम्ही सांगा की कशा प्रकारे आम्ही ज्ञानयोगानं जावं की कर्मयोगानं जावं. अशा प्रकारे भगवंताला अर्जुन असं म्हणतोय की देवा, ही तुमची काय म्हणजे उपदेश आहे का काही आम्हाला घालून पाडून बोलून उपदेशाच्या मिशाने आम्हाला काही गुढार्थाने काही ब्रह्मस्वरूप सांगण्याचा तर तुमचा प्रयत्न नाही ना? मग शेवटी तो म्हणतोय की मी अतिशय मंदबुद्धी आहे आणि जे काही स्पष्ट असेल ते आम्हाला सांगा भगवंता. आम्हाला असं काही आम्ही मूढ बुद्धी असल्यामुळं आम्हाला काही असं फार तुम्ही जे गूढ काही सांगता ते समजणार नाही. मग थोडस पुन्हा भगवंताचं गुणगौरव ही अर्जुन करतोय की हे भगवंता, तुम्ही माझी माऊली आहात आणि अशी कामधेनू आहात. अशी माऊली, अशी कामधेनू प्राप्त जर झाली, तर आम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी का मागू नये? मागण्यामध्ये आम्ही का काम पडावे? तुम्ही चिंतामणी सारखे आहात, तर इच्छित वस्तू आम्ही का मागू नये? संकटात का पडावे? असं अमृताच्या सिंधूच्या काठी, अमृत सिंधू काठी आपण उभे राहायचं आणि ते न पिताच तहानेने व्याकुळ व्हायचं, असं तर आम्हाला आम्ही करणार नाही. अशा प्रकारे अर्जुन भगवंताची स्तुती करत करत आपल्या मनातले भाव भगवंताकडे प्रगट करतायत आणि जेवढं जीवन सफल करण्याचं ज्ञान आहे, ते सगळं ज्ञान भगवंताकडून
प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतायत. हे कृपानिधी, मी तुम्हाला माझे इच्छेनुरूप विचारत आहे. अर्जुन म्हणतो, देवा हे लोकी, हे फार महत्वाचा विषय वाक्य पहा. अर्जुन, या लोकामध्ये हे लोकी आचरण्यास योग्य व परलोकी हितकारक अशी निश्चित गोष्ट सांगा. या लोकी ही ती उपयोगी यावी, म्हणजे जीवन जगण्यामध्येही त्या फळाचा उपयोग व्हावा आणि ते फळ परलोकातही हितकारक असावं, असं निश्चित गोष्ट आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा भगवंता. अशा प्रकारे भगवान परमात्म्याला अर्जुन विनंती करतायत आणि मी शरण आलोय, आम्ही तर मंदबुद्धीच आहोत, अशा प्रकारे भगवंताकडे विनवणी करतोय अर्जुन. आता हे जे 2 श्लोक आहेत आणि हा जो 13वा 3रा अध्याय जो आहे, या 3ऱ्या अध्यायाचं थोडस तुम्ही हे लिहूनच घ्या पूर्ण. या 3ऱ्या अध्यायामध्ये 43 श्लोक आहेत, 43, आणि त्या 43 श्लोकाचं वर्गीकरण केलेलं आहे 1 पासून 8व्या श्लोकापर्यंत. अनासक्त भावनेने नियत कर्म करणं हेच उत्तम आहे, हे सिद्ध केलेलं आहे 1 ते 8 श्लोकामध्ये. अनासक्त भावनेने नियत कर्म करणे हे उचित आहे, उत्तम आहे. श्लोक क्रमांक 9 ते 16 यामध्ये कर्मा म्हणजे फळाची अपेक्षा न करता केलेलं कर्म हेच यज्ञ आहे, आणि अशा कर्मफल विरहित यज्ञ करण्याची जी आवश्यकता आहे त्याच्यावर प्रकाश टाकणे, म्हणजे अशा यज्ञाचे आचरण करण्याची आवश्यकतेवर प्रकाश टाकणे. पुन्हा 17 ते 24 मग इथं भगवंत 17 ते 24 या श्लोकामध्ये काय सांगतायत की जी ज्ञानी लोक आहेत, जे पाठीमाग आपण जे स्थितप्रज्ञ बघितलं ना 2ऱ्या अध्यायात, असे ज्ञानी स्थितप्रज्ञ आणि स्वतः साक्षात भगवंत ही या दोन्हीचा उपयोग करतायत. या दोन्ही कर्माचा, ज्ञानयोगाचा आणि कर्मयोगाचा, या दोघांचाही उपयोग करतायत. आणि त्यातल्या त्यात या कर्मयोगाचा उपयोग, परंतु कशासाठी, की लोकांना पुढं आपलं आदर्श दिसावा, लोकसंग्रहार्थ. भगवंत सुद्धा आणि ज्ञानी महापुरुष सुद्धा या कर्मयोगाचा अवलंब करतात, हे सांगायचं या 17 ते 24 श्लोकामध्ये. आणि पुन्हा 25 ते 35 या श्लोकामध्ये 17 ते 24 मध्ये काय सांगितलं हे रिपीट करा ना सर. 17 ते 24 मध्ये जे ज्ञानी लोक असतात, पुरुष असतात, जे मुमुक्षु झालेले आहेत किंवा स्वतः भगवंत सुद्धा अशा प्रकारचे कर्म करतात, दैनंदिन नियत कर्म. म्हणजे आता भगवान श्रीकृष्ण पुत्र होते, पती झाले, राज्यकारभार सांभाळला, मित्र परिवार सांभाळला, युद्ध केला, हे सगळं केलं. असे कर्म निष्काम भावनेने करतच असतात, त्यांना कुठलेही कर्म करायची आवश्यकता नसते. मग काय करतात,
तर पाठीमागून येणाऱ्या किंवा बाहेर समाजामध्ये असणाऱ्या लोकांना आदर्श घालून मिळावा. कितीही महान व्यक्ती झाला तरी त्याने कर्म करावेच लागतात. अशा प्रकारचे लोकसंग्रहार्थ कर्म हे ज्ञानी आणि भगवंत सुद्धा करत असतात. 4ला थांबायचं ना बालाजीराव? हो. मग 25 ते 35 या श्लोकामध्ये हे असं कर्म योग समजण्यासाठी मग ज्ञानी कुणाला म्हणायचं आणि अज्ञानी कुणाला म्हणायचं, अशा प्रकारचे ज्ञानी आणि अज्ञानांचे लक्षण या 25 ते 35 मध्ये सांगितलेले आहेत. आणि या राग द्वेष रहित कशा प्रकारे कर्म करावं याचं वर्णन 25 ते 35 मध्ये आलेलं आहे. आणि शेवटी 36 ते 43व्या श्लोकापर्यंत काम क्रोध इत्यादी हे कर्मयोगामध्ये कसे अडचण करतात आणि त्यांना जिंकण्याचा काय मार्ग आहे हे या पुढच्या 36 ते 43 श्लोकामध्ये भगवंतानी वर्णन केलेले आहे. अशा प्रकारे जे वर्णन कर्मयोग, आणि या अध्यायाचं नाव ही आहे कर्मयोग. हा कर्मयोग कशा प्रकारे आपल्याला सिद्ध, कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आचरणात आणता येईल याचं वर्णन या 3ऱ्या अध्यायामध्ये उद्यापासून पुढच्या श्लोकाचाही, आणि हे जे अर्जुनाने 2 प्रश्न उपस्थित केलेले आहेत पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये, त्याच्या उत्तरात भगवान श्रीकृष्ण काय बोलतायत ते उद्याच्या अभ्यासामध्ये बघूया.